स्टार्ट. आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 498 अ 323 504 व 506 सह कलम 34 अन्वये शिक्षेस पात्र अपराधांबाबत संपरीक्षा चालविण्यात आली आहे. परिच्छेद. प्रस्तुत प्रकरणात अभियोग पक्षाचे थोडक्यात कथन असे आहे की वर्दीदार सौ सुरेखा चांदणे यांचा विवाह आरोपी क्रमांक 1 बाळासाहेब सोबत दिनांक 13/12/2006 रोजी त्यांचे माहेरी सांजा येथे झाला. आरोपी क्रमांक 2 सरूबाई ही वर्दीदाराची सासू असून आरोपी क्रमांक 3 अज्जीनाथ हा सासरा व आरोपी क्रमांक 4 शोभा ही नणंद आहे. आरोपी क्रमांक 1 याचे भावास तुरुंगातून सोडवून आणण्यासाठी व मोटारसायकल घेण्यासाठी आरोपींनी वर्दीदाराकडे 1,00,000 रुपयांची मागणी केली. त्यासाठी आरोपींनी वर्दीदारास उपाशीपोटी ठेवून त्रास दिला. त्याबाबत वर्दीदाराने त्यांचे आईवडील, मामा-मामी व भाऊ यांना फोनवर सांगितले. त्यांनी गावातील तंटामुक्ती अध्यक्ष वामन व दाऊद भाई यांचे मार्फत आरोपींना समजावून सांगून वर्दीदार व आरोपी क्रमांक 1 बाळासाहेब यांना वेगळे राहण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा 8 दिवसांनी सर्व आरोपींनी पूर्वीप्रमाणेच त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच दिनांक 9/4/2009 रोजी वर्दीदारास घरातून हाकलून दिले. त्यामुळे वर्दीदार यांनी आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे येथे वर्दी दिली. परिच्छेद. वर्दीवरून पोलीस ठाणे यांनी आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 32/2010 अन्वये भारतीय दंडविधान कलम 498 अ 323 504 व 506 सह कलम 34 अन्वये शिक्षेस पात्र अपराधाकरिता गुन्हा नोंदविला. त्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास तपासिक अंमलदार यांना सोपविण्यात आला. त्यांनी साक्षीदारांचा जबाब नोंदविला. तसेच तपासाअंती आरोपी शोभा हिस फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 299 अंतर्गत फरार दाखवून आरोपी क्रमांक 1 ते 3 विरुद्ध वरील नमूद अपराधाकरिता न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. आरोपी क्रमांक 2 सरूबाई ह्या दिनांक 7/11/2016 रोजी मयत झाल्यामुळे निशाणी 1 वरील आदेशाप्रमाणे त्यांचे विरुद्ध सदर प्रकरण बंद करण्यात आले. तसेच मी निशाणी 13 कडे आरोपी क्रमांक 1 व 3 विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 498 अ 323 504 व 506 सह कलम 34 अन्वये शिक्षेस पात्र अपराधांकरिता दोषारोप निश्चित केला. उक्त दोषारोप आरोपींना त्यांच्या मातृभाषेत वाचून व समजावून सांगितला असता त्यांनी तो अमान्य असल्याचे सांगून संपरीक्षेची मागणी केली. आरोपींविरुद्ध दोषात्मक पुरावा आढळून न आल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 313 अन्वये आरोपींचे निवेदन सोडून देण्यात आले. प्रकरणातील मुद्दे व त्यावरील माझे निष्कर्ष कारणांसह खालीलप्रमाणे देत आहे. कारणमीमांसा. परिच्छेद. सदर मुद्दे एकमेकांशी निगडीत असल्यामुळे सोयीकरिता एकत्रित चर्चेकरिता घेतले आहेत. सुरुवातीलाच ही बाब नमूद करणे महत्त्वाची वाटते की अभियोग पक्षास केवळ एक साक्षीदार वामनराव साक्षीदार क्रमांक 1 यांची साक्ष नोंदविण्यात
यश आले आहे. सदर प्रकरण 6 वर्षे जुने असून माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी 5 वर्षांपेक्षा अधिक जुनी प्रकरणे प्राधान्य देऊन निकाल काढण्याचे निर्देश दिले आहेत. वर्दीदार व उर्वरित साक्षीदार यांना साक्ष समन्स, जामीनपात्र वॉरंट काढून देखील त्यांना न्यायालयात हजर ठेवण्यास अभियोग पक्षास यश मिळाले नाही. त्यामुळे निशाणी 1 वरील आदेशाप्रमाणे अभियोग पक्षाचा पुरावा बंद करण्यात आला. वामनराव साक्षीदार क्रमांक 1 यांच्या पुराव्यात असे आले आहे की आरोपी त्रास करत असल्याचे वर्दीदार सुरेखा यांनी त्यांना सांगितल्यामुळे त्यांनी त्यांची समजूत घालून त्यांना नांदविण्यास पाठविले. मात्र आरोपींनी वर्दीदाराला कशासाठी व काय त्रास दिला याबाबत त्यांनी त्यांचे पुराव्यात काहीही खुलासा केलेला नाही. त्यामुळे वामनराव साक्षीदार क्रमांक 1 यांचा पुरावा आरोपी विरुद्ध सदर गुन्हा साबित करण्यासाठी पुरेसा नाही. अभियोग पक्षास पुरेशी संधी देऊनसुद्धा त्यांनी वर्दीदारास पुराव्याकामी न्यायालयात हजर केले नाही. त्यामुळे अभियोग पक्ष वर्दी साबित करू शकला नाही. अभियोग पक्ष आरोपी विरुद्ध वाजवी शंकेचे पलीकडे जाऊन गुन्हा साबित करण्यास अपयशी ठरला आहे. करिता मुद्दे क्रमांक 1 ते 4 चे उत्तर मी नकारार्थी नोंदविले आहे. मुद्दा क्रमांक 5 बाबत परिच्छेद मुद्दे क्रमांक 1 ते 4 च्या नकारार्थी निष्कर्ष प्राप्तीनुसार भारतीय दंड संहिता कलम 498 अ 323, 504 व 506 सह कलम 34 अन्वये शिक्षेस पात्र अपराध आरोपी विरुद्ध सिद्ध करण्यास अभियोग पक्ष अपयशी ठरल्यामुळे सदर अपराधामधून सदर आरोपी निर्दोष मुक्त होण्यास पात्र आहेत. करिता मी खालील आदेश पारित करीत आहे. आदेश आरोपी क्रमांक 1 बाळासाहेब व आरोपी क्रमांक 3 अजिनाथ यांची भारतीय दंड संहिता कलम 498 अ 323, 504 व 506 सह कलम 34 अन्वये शिक्षेस पात्र अपराधांसाठी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 248 1 अन्वये निर्दोष मुक्तता करण्यात येते. आरोपीचे बंधपत्रे व जामीनपत्रे रद्द करण्यात येतात. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 437 अ अंतर्गत आरोपींनी प्रत्येकी रुपये 5,000चा जात मुचलका व जामीन कदबा सादर करावा. स्टॉप.